नमस्कार लाडक्या बहिणींनो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी आता सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणं खूप महत्वाचं आहे. तर आता अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी ई-केवायसी करूनही सुद्धा त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही. तर आता इथे बघू शकता तुम्ही की ही महाराष्ट्र सरकारची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती आपण आहोत आणि या वेबसाईट वरती तुम्ही इथे बघू शकता. इथे दिलेलं आहे की आता तुम्हाला काय करायचंय, सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रोसेस ही पूर्ण करायची आहे. जो मेसेज इथे ब्लिंक होतोय त्यावरती जाऊन तुम्ही काय करू शकता, ई-केवायसी करू शकता. परंतु आता अशा काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी ई-केवायसी जरी केली तरी त्यांना त्यांचा हप्ता म्हणजे त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही. तर अशा कुठल्या लाडक्या बहिणी आहेत की ज्या या योजनेसाठी अपात्र आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या वेबसाईट थ्रू बघणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून जरी तुम्ही ई-केवायसी करत असाल तरी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही. परंतु हा व्हिडिओ बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर चला लाडक्या बहिणींनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे खाली गेल्यानंतर आपल्याला दिसणार आहे पात्रता आणि अपात्रता. अगोदर आपण अपात्रता बघूयात, त्यावरती क्लिक करूयात. तर लाडक्या बहिणींनो, खूप महत्वाचं म्हणजेच काय, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, म्हणजे अशा लाडक्या बहिणी ज्यांचा उत्पन्न किंवा कौटुंबिक उत्पन्न एकत्रित उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, अशा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही. जरी त्यांनी ई-केवायसी केली तरी हा हप्ता त्यांना मिळणार नाही. आता दुसरी अट अशी आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजेच काय, अशा लाडक्या बहिणी ज्यांच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य जर इन्कम टॅक्स पे करत असेल, इन्कम टॅक्स भरत असेल, आयकर दाता असेल, तर अशा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही. आता तिसरा मुद्दा काय आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग असेल, उपक्रम किंवा मंडळ असेल किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि रुपये 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. आता अशा काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित किंवा कायम कर्मचारी असतील भारत सरकारमध्ये किंवा सरकारी कर्मचारी असतील, तर अशा लोकांना, अशा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही. लाडक्या बहिणींनो, दुसरी अट अशी आहे की सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त कुठल्याही भारत सरकारच्या किंवा महाराष्ट्र सरकारची जर या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असणार तर तुम्हाला काय होणार नाही, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही. आता नंतरची परत एक अट आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे, अशा लाडक्या बहिणींना सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, अशा महिलांना सुद्धा काय होणार नाही, आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो मिळणार नाही. आता नेक्स्ट आहे की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, त्यामध्ये ट्रॅक्टर वगळून, ट्रॅक्टर असेल तर चालेल, परंतु ट्रॅक्टर व्यतिरिक्त कुठलाही 4 चाकी व्हेकल किंवा वाहन जर तुमच्या कुटुंबाच्या सदस्याच्या नावावर असेल किंवा नोंदणीकृत असेल तर तुम्हाला आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही. ही अट जेव्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती तेव्हा सुद्धा ह्या अटी होत्या, परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा ज्या लाडक्या बहिणी यासाठी अपात्र आहेत त्यांनी सुद्धा घेतलेला होता, परंतु आता त्यांनी जरी ई-केवायसी जरी केली तरी त्यांना आता हा हप्ता मिळणार नाही. म्हणून ही अपात्रता यादी होती की ज्यामध्ये अशा वेगळ्या अटी दिलेल्या आहेत. तर या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा
ई केवायसी केल्यानंतर सुद्धा मिळणार नाही. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.